1659 माझ्या राजानं प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर पाडला। विजय इतका प्रचंड, इतका शक्तिशाली होता की माझ्या राजानं तो आनंद सेलिब्रेट नाही केला, त्या आनंदात वाहत नाही गेले, उलटा आपल्या मावळ्यांचा उत्साह कमी होण्याच्या आत माझे राजांनी 3 तुकड्या करून पन्हाळ गाव्यापर्यंत मजल मारली आणि 18 दिवसात 20 किल्ले स्वराज्यात केले। म्हणजे आनंद झाला तो चगळत बसायचा नसतो। उलट या व्यतिरिक्त 30 सप्टेंबर 1659 खान वाईत आला आणि 1 महिन्या अगोदर 5 सप्टेंबर 1659 माझ्या राजांच्या पत्नीचं म्हणजे मासाहेब सईबाईंचं निधन झालं आणि म्हणून माझे राजे दुःखही करत बसले नसते। म्हणून शिवचरित्रातून फक्त एवढं शिकायचं, आनंद झाला तो सगळं बसायचा नसतो आणि दुःख झालं तर ते घेंगळत बसायचं नसतं, उलट त्यातून मार्ग काढून नवं ध्येय समोर आहे ते साध्य करायचं असतं। हेच शिवचरित्र आम्हाला शिकवतं, हेच शिवचरित्र आम्हाला शिकवतं।